आज आहे गुरुपौर्णिमा। सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। चला, मग आज देवांना तर सजवलंच पाहिजे, माझ्या स्वामींना तर सजवलंच पाहिजे। आज गुरुवार आहे, गुरुवार पण आहे आणि गुरुपौर्णिमा पण आहे। काय छान योगायोग आहे। देवाला प्रसादाकरता आपण पिवळ्याच कलरचं फळ घेतलंय, आंबा। नंतर गोडधोड तर करणारच मी माझ्या स्वामींसाठी, पण तोपर्यंत पूजेसाठी मी आंबा घेतलाय प्रसादाकरिता। तो दाखवणार आहे त्यांना प्रसादाला, आंबा पिवळ्या कलरचा। आज विचार करते सगळं पिवळंच करायचं, बघू किती होतंय ते सक्सेस। चला, आपल्या गुरुमाऊलींना तयार करूया। गुरुंना आता माझे गुरु स्वामीच आहेत, स्वामींसाठी छान पिवळं वस्त्र परिधान करूया आज त्यांना आणि छानपैकी तयार करूया त्यांना। आणि तुम्ही पण गुरुवारचं पिवळ्या कलरचे कपडे परिधान करा, चांगलं असतं। मी पण आज पिवळेच घातले आहेत कपडे। दर गुरुवारी पिवळे कपडे कलर वाराप्रमाणे वापरायचे, त्यांनी आपल्या खूप फरक पडतो। तुम्ही पण करून बघा। सगळ्यांचे पहिले गुरु आपले आई वडील। आज आई पण मला कोणाच्या ना कोणाच्या रूपात भेटायला येतेच ती मला नेहमी। आज मला कावळ्याच्या रूपात ती भेटायला आली सकाळीच आणि माझ्या हातून तिने आज बिस्किट खाल्लं, पण तो ॲक्च्युली मला व्हिडिओ घेता आला नाही, कारण तेव्हा काय माझ्या असं ध्यानीमनीच नव्हतं, नाही तर मी ते नक्की कॅप्चर केलं असतं। पण आज मला खूप बरं वाटलं की कुठून ना कुठून देव कोणाच्या ना कोणाच्या रूपात आपल्या आईला भेटायला पाठवलं। मी स्वामींकडे आज खूप खुश झाली की आज माझी आई मला भेटायला आली, मी त्यांच्याशी बोलली की स्वामी तुम्ही तुमचं हे दाखवलं मला। मी नेहमी मला तिची आठवण आली की डोळे भरून येतात बोलताना सुद्धा, पण तिने येऊन मला दाखवलं की मी आहे, तू घाबरू नकोस। स्वामींना पिवळं वस्त्र परिधान केलंय, छान मुकुट घातलंय, किती छान दिसतात माझे स्वामी। आणि ही रुद्राक्षांची छान मोत्यांची माळ। आता सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित केलाय, त्याला हळद कुंकू लावून घेतलाय। ओम अग्नेय नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। ओम विघ्नहर्ता विघ्नेशा। पहिलं गणपती बाप्पाला नमन करूया, त्याला पण वंदन करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी। आवडीचं हिना अत्तर त्यांना लावून घेऊया। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामी श्रीकृष्ण गोविंद। त्यांना स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं, म्हणून मी हिना अत्तर स्वामींना लावते। खूप छान वाटते। बाप्पांना दुर्वा आणि केशरी रंग आवडतो, म्हणून त्यांना केशरी कलरचं फूल आणि दुर्वा अर्पण करूया। ओम नम गणपते नमो नमः। सरस्वती मातेला वंदन असो। ओम सरस्वती नमः। ओम अग्नेय नमः। दिव्याची पण पूजा करूया। ओम अग्नेय नमः। स्वामींना पिवळ्या कलरचं फूल आवडतं, म्हणून पिवळ्या कलरचं फूल माझ्या स्वामींना। स्वामी समर्थ माझी आई। स्वामींची पूजा झाली आहे माझी करून। खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय। आज सगळे देव छान सजले, खूप प्रसन्न वाटतंय। गुरुवार नित्य सेवा झाली आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आज बनवूया आपण रवा उत्तप्पा, ओनियन उत्तप्पा। तर त्याच्यासाठी 1 वाटी रवा घ्यायचा ह्या मापाने। ह्याच मापाने मी अर्धी वाटी दही घेतलंय। 1 वाटी रव्याला अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी लागेल, असं मिश्रण आपण तयार करून घेऊया। बॅटर, हे बॅटर असं मिक्स करून या कन्सिस्टन्सीचं पाहिजे। ह्या सगळ्या गुठल्या मोडून घ्यायच्या या बॅटरमधल्या आणि थोडा 15-20 मिनिटासाठी हे बॅटर असंच ठेवून द्यायचं बाजूला, म्हणजे ते रवा फुलेल त्यात आणि बॅटर छान घट्ट होईल अजून। तर मी चटणीसाठी खोबरं किसून घेतले आधी। खोबऱ्याची ते भिजत ठेवलंय बॅटर, तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करूया। खोबरं किसले।
सो फ्रेंड्स बघा आपलं बॅटर पण तयार आहे, रवा छान फुलला आहे। आता आपण चटणी वाटूया। सो फ्रेंड्स मगाशी किसलेलं खोबरं घेतलंय आणि त्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या तोडून आणि 2 लसणाच्या पाकळ्या, 2 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि ही बघा ही खायची डाळ टाकायची 2 ते 3 चमचे आणि चटणीला टेस्ट खूप छान येते फ्रेंड्स, ही नक्की टाका। आणि हे जरासं आलं थोडंसं फक्त टेस्टसाठी, जास्त नाही टाकायचं। आणि खूप सारी हिरवीगार कोथिंबीर आणि अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला आणि पाणी टाकलंय थोडं। सो फ्रेंड्स बघा आपली चटणी वाटून तयार आहे मस्तपैकी। आता याला मस्तपैकी अजून टेस्टी करण्यासाठी तडका देऊया। सो फ्रेंड्स बघा आता मस्तपैकी वरून आपण तडका देऊया, टेस्टी अजून चटणी मस्त अजून टेस्टी होईल। सो त्याच्यासाठी हे बघा मी फोडणीचे पात्र घेतलंय आणि त्यात कढीपत्ता आणि तेल टाकायचं आणि छान तडका द्यायचा। सो फ्रेंड्स बघा कढीपत्ता आणि राईची मस्त फोडणी द्यायची। तर आपला तडका छान तयार झालाय आणि हा तडका असा वरून छानपैकी चटणीवर टाकायचा। आपली चटणी आणखी सेम साऊथ इंडियन स्टाईल चटणी तयार होते बघा, झाली ना छानपैकी चटणी तयार। सो फ्रेंड्स बघा आपली चटणी पण मस्त पैकी तयार झालेली आहे आणि आता आपण डोसे करायला घेऊ। आपलं बॅटर पण छान भिजलंय। मम्मीने कांदा चिरलेला आहे, आता मम्मी बनवणार आहे डोसा। फ्रेंड्स पॅन गरम करायला ठेवला आहे, पॅन छान कडकडीत गरम झाला की याच्यावर थोडं तेल स्प्रेड करायचं आणि टिश्यू पेपरनी रफ करून घ्यायचं, म्हणजे डोसा छान एकसारखा येतो। करायला घेताना ह्यात इनो टाका 1 पॉकेट, फ्रूट सॉल्ट। माझ्याकडे आता इनो अवेलेबल नाही आहे म्हणून मी बेकिंग सोडा वापरते। सो मी याच्यात 1 चमचा बेकिंग सोडा टाकणार आहे छान फॉर्मॅट होण्यासाठी। आता हे बघा बॅटरमध्ये सोडा टाकल्यावर लगेच त्याचं रिएक्शन सोडा दाखवायला लागलाय, छान बॅटर हे झालंय। आणि आता सोडा टाकल्यावर हे पीठ लगेच वापरून टाकायचं, ठेवायचं नाही। आता मी छान तवा हे करून घेतलाय, त्याच्यात हे बॅटर टाकायचं आणि हे ओनियन उत्तप्पा करताना थोडा जाडच ठेवायचा कारण तो त्याचा बेस जरा जाड असतो। इथे असे बबल्स यायला लागले की याच्यात कांदा लसूण मसाला थोडासा स्प्रिंकल करायचा। तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर लाल तिखट मसाला कोणताही टाकला तरी चालेल आणि थोडासा कांदा वरून दिसतो पण छान आणि टेस्टला पण 1 नंबर लागतो। आणि हे बघा असं जरा वरती तेल सोडायचं, असं प्रेस करायचं थोडं, म्हणजे कांदा त्याच्यात प्रेस होतंय। हे बघा हे छान दिसतोय की नाही कलर। हे बघा ह्या साईडनी पण छान झालं, आता त्या साईडनी होऊ मस्त। तर फ्रेंड्स इथे झालेला आहे आपला ओनियन उत्तप्पा। सो हे बघा दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी गोल्डन ब्राऊन झालाय बघा, नाश्ता तयार आहे मस्तपैकी। या तुम्ही पण नाश्ता करायला आणि ही मस्तपैकी तडका दिलेली चटणी तुम्ही पण या। फ्रेंड्स अशा यांनी माझे सगळे डोसे तयार करून झाले आहेत, तुम्ही पण नक्की ट्राय करा। खूप छान रेसिपी आहे ही आणि खूप छान लागतात टेस्टला। बघा कलर पण किती छान आलाय, ग्रीन रेड व्हाईट, मस्त वाटतो कलरफुल आणि मस्त होतात बघा। सो फ्रेंड्स माझी गुरुवारची नित्य सेवा स्वामींची झालेली आहे आणि छान वाटतंय, खूप मन प्रसन्न वाटतंय। आज खूप छान दिवस गेला आणि गुरुवारी तुम्ही सुद्धा पिवळे वस्त्र परिधान करा, चांगलं असतं, शुभ असतं ते आणि बरं वाटतंय। आज खूप छान गेला गुरुपौर्णिमेचा दिवस, माझी आई मला भेटायला आली, खूप बरं वाटलं, त्याच्यामुळे खूप मन प्रसन्न झालंय आणि सगळंच खूप छान झालंय। तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय।